पालघरची साखरे आश्रमशाळा आजारी 23 मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल तर एका विद्यार्थिनीचा प्रकृती गंभीर। प्रशासन विद्यार्थ्यांची अबाळ करत असल्याचा आरोप। सोलापूर जिल्ह्यातला टेंभुर्णी नगर राज्यमार्ग बनला मृत्यूचा सापळा। राज्यमार्गाचं काम 5 वर्षांपासून अर्धवट असल्यानं आतापर्यंत एकूण 90 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू। अहमदनगर जिल्ह्यात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी वेळीच लक्ष दिल्यानं टळला अनर्थ। नराधम पोपट साळवे गजाआड। बीडच्या जामखेडमध्ये बंधाऱ्यात बुडून एकाच कुटुंबातल्या 3 भावंडांचा मृत्यू। जामखेड गावावर शोककळा। एक मराठा लाख मराठाचा आवाज ट्विटरवरही घुमला। मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्विटरवर 10व्या स्थानावर पोहोचला। सोलापूर जिल्ह्यातल्या कासेगावात शेतकऱ्यांवर ओढावलं भीषण संकट। पावसानं ओढ दिल्यानं मुगाचं पीक गेलं जळून। प्रशासनानं मदत करावी शेतकऱ्यांची मागणी। आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या कमलादेवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। कमलादेवी हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीलाच आपण एक गंभीर बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे पालघरची। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या साखरेच्या आश्रमशाळेतल्या स्वयंपाकघरात घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। परिसरातही कमालीची अस्वच्छता आहे आणि याचा सगळा परिणाम होतोय तो म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांवर। साखरेच्या आश्रमशाळेतली 23 मुलं ही आजारी पडलेली आहेत, तर यातल्या कौशल्या भरसट या विद्यार्थिनीचा मृत्यूही झालाय। 7 जणांना टायफॉइडची लागणही झालेली आहे। पाहूयात एक विशेष वृत्तांत। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या साखरेच्या आश्रमशाळेत आदिवासी हिताय असं लिहिलेला हा बोर्ड पहा। बोर्ड जरी असं लिहिला असला तरी परिस्थिती अशी नाही। आश्रमशाळेतल्या स्वयंपाकघरात घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। परिसरातही कमालीची अस्वच्छता आहे। याचा परिणाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झालाय। साखरेच्या आश्रमशाळेतील 23 मुलं आजारी पडलेत। यातल्या कौशल्या भरसट या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 7 जणांना टायफॉइडची लागण झाली आहे। आम्ही मित्रासह साखरा आश्रमशाळेला भेट दिली। त्यावेळेस प्रत्येक रूममध्ये जाऊन चौकशी केली, कोणाला आजार आहे, कोणाला ताप येतो। त्यावेळेस आम्हाला 10 मुली आणि 12 मुलं ताप आलेलं दिसून आलं आणि त्याच्यानंतर काही लोकांना उलट्या होत होत्या, काही लोकांच्या पोटात मळमळत होतं। साखरेच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आबाळ होते, शिवाय शिक्षकांचं मुलांवर लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मुलींना सारखं त्रास होतो, पोटात दुखतं, अन्न चांगलं शिजवून दिलं पाहिजे, खाल्लं तर त्यांना पोटभर दिलं पाहिजे। लहान मुली मागणार आहेत काय? परत लहान मुली आहेत, कधी कच्चं राहते, कधी कसं, त्याच्याने त्यांना त्रास होतो, पोट दुखते, काही उलट्या आहेत, कोणाला पचते, कोणाला नाही पचत। इथे मुलांना परत शिवीगाळ, अश्लील शिव्या दिल्या जातात। इथे हेडमास्टर इथे जे सूर्यवंशी सर आहेत ते अश्लील शिव्या देतात आणि अजिबात पोरावर त्यांचं लक्ष नाही। इथे पोरं दिवसा पण कुठे फिरतात आणि रात्री पण कुठे पण फिरतात। आदिवासी विकास मंत्री औपचारिकता म्हणून आले आणि कारवाई करू असं थातूर मातूर उत्तर देऊन निघून गेले। हे एकदम कशामुळे झालं ते त्याची आम्ही तपासणी करतोय, चौकशी करतोय, पण अशा घटना घडू नयेत आणि त्याच्यासाठी जी काही अगोदरची जी काळजी आहे, प्रोव्हिजन म्हणजे प्रिकॉशन घेणं आहे आवश्यक, तो घेण्याचा प्रयत्न करतो। शासकीय आश्रमशाळांमधील सोयी सुविधांबाबत नेहमीच ओरड होत असते, मात्र या सोयी सुविधा पुरवण्याबाबत स्वतः आदिवासी असलेले मंत्रीही गंभीर दिसत नाही। विजय राऊत, IBN लोकमत, विक्रमगड। आता एक बातमी आहे सोलापूरची। सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी नगर हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। सुप्रीम या कंपनीनं BOT तत्वावर इथल्या रस्त्याचं काम हाती घेतलं होतं, मात्र ते 5 वर्षांपासून अर्धवटच आहे। यामुळे या रस्त्यावर शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। शिर्डी आणि पंढरपूर या 2 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या महामार्गाकडे लक्ष द्यायला प्रशासनालाही वेळ नाहीये। सध्या परिस्थितीमध्ये या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी द्यायची वेळ आली आहे। हा रस्ता म्हणजे वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा झालाय। या रस्त्यावर कंदर ते जातेगाव दरम्यान एप्रिल 2012 ते जुलै 2016 या 4 वर्षात अनेक अपघात होऊन त्यात 90 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। आपण नेमके या सगळ्या रस्त्यावर किती अपघात झालेले आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 2012 या वर्षातले अपघात आपण पाहूयात। कंदर ते जातेगाव दरम्यान 15 अपघात झालेत।
15 भीषण अपघात होऊन 17 जण ठार झालेले आहेत तर 15 जण जखमी झालेत, 14 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि 28 जण किरकोळ जखमी झालेत तर 7 जण किरकोळ अपघातामध्ये जखमी झालेले आहेत। 2013 या वर्षामध्ये 9 भीषण अपघात झालेत, यामध्ये 16 जण ठार झालेत आणि 4 जण जखमी झालेत तर 21 जण गंभीर जखमी होऊन 31 जण किरकोळ जखमी झालेले आहेत आणि 8 किरकोळ अपघातात 13 जण जखमी झालेत। 2014 या वर्षातले अपघात एकूण 23 अपघात इथे झाले, 20 जण ठार झाले तर 17 जण जखमी झाले, यामध्ये 16 जण गंभीर जखमी झालेले होते आणि 2 किरकोळ अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। त्यानंतर 2015 या वर्षामध्ये 27 भीषण अपघात झाले, यामध्ये 21 जण ठार झाले तर 9 जण जखमी झाले, 13 जण गंभीर जखमी झाले आणि 10 किरकोळ अपघातात 17 जण जखमी झाले। तर 2016 या वर्षामध्ये 13 भीषण अपघात झाले, यामध्ये 10 जण ठार, 51 जण जखमी झालेले आहेत तर 10 जण गंभीर जखमी होऊन 2 किरकोळ अपघात झालेत आणि यामध्ये 2 जण जखमी झालेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। अहमदनगरमध्ये पारनेर तालुक्यातील पळशीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला। 48 वर्षांच्या पोपट साळवे याला अटक करण्यात आलेली आहे तर पीडित ही 8 वर्षांची मुलगी, बहीण आणि भावासह घराच्या जवळ खेळत होती। त्यावेळी पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिला उचलून मक्याच्या शेतामध्ये नेलं गेलं आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात पीडितेच्या नातेवाईकांच्या गाडीचा आवाज आल्यानं आरोपी पळाला तर शनिवारी 5 वाजताच्या सुमारास हा सगळा बलात्काराचा प्रयत्न झाला आणि रात्री 1 वाजता पारनेर पोलीस ठाण्यामध्ये साळवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बातमी आहे बीडची। कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या 3 भावंडांचा धरणामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। बीड तालुक्यातल्या जामखेड गावामध्ये ही घटना घडली आहे। शेख हिसा कुटुंबातली मुलं ही आईसोबत धरणावर गेलेली होती आणि यावेळी तिघांपैकी सानिया हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली। तिला वाचवण्यासाठी दुसऱ्या बहिणीनं उडी मारली, त्यानंतर तिसऱ्या भावानंही पाण्यात उडी मारली, मात्र पाणी अधिकच खोल असल्यानं तिघांचाही यामध्ये दुर्दैवी बुडून मृत्यू झालेला आहे। वळत पुढच्या बातमीकडे। राज्यभरामध्ये लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्चांचं वादळ आता ट्विटरवरही पाहायला मिळतंय। आज ट्विटरवरही एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यास मिळालाय। ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आलाय। 1 लाख ट्विटचा टप्पा पार करून सध्या मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग 10व्या स्थानावर आहे तर मराठा मोर्चा आयोजकांकडून आज ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा या हॅशटॅगच्या रूपात मोर्चा काढण्याचं आयोजन केलंय। सकाळी 10 वाजल्यापासून या ट्विटर मोर्चाला सुरुवात झाली, मात्र दुपारी 1:30च्या सुमारास अखेर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला। बातमी आहे सोलापूरची। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या करमाळ तालुक्यात अजूनही पावसानं समाधानकारक हजेरी न लावल्यानं पंचक्रोशीतील तलावं ही कोरडी ठाक पडली आहेत। असाच भोसे गावातील तलावही कोरडा पडल्यानं आसपासच्या 5 गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। पिकं तर जळून गेलेलीच आहेत, मात्र आता जनावरांचा प्रश्नही गंभीर झालाय। स्थानिक नेत्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत, मात्र सरकारमधील मंत्री आणि प्रशासन ढिम्मच आहे। या सर्व समस्या जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। आपण आलोय करमाळा तालुक्यातील भोसे या गावामध्ये। आता आपण पाहतोय की भोसे हे तलाव जे आहे या 5 गावांना इथल्या आसपासच्या पाणी पुरवठा करतं भोसे गाव। या ठिकाणी काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांनाच विचारू की नक्की काय समस्या तुमच्या आहेत, काय नक्की समस्या आहे तुमच्या इथे, परिस्थिती कशी आहे? परिस्थिती फार वाईट आहे इथली। यावर्षी पूर्ण पावसाळा संपत आला पण पावसाचा काय पत्ता नाही। आता या 2 दिवसामध्ये कालपासून पाऊस थोडाफार सुरुवात झाली, पिकं पेरली पण जळून गेलीत। कुठल्याही शासनाचा अधिकारी वा कुठलाही नेता काय कुणी आलेलं नाही, पंचनामा नाही, नुकसान भरपाई नाही आणि या संदर्भात आम्ही त्यांची फार अपेक्षा केली पण आमच्या पदरी फार निराशा पडली। आपण पाहतोय की प्रचंड निराशा या ठिकाणी पडलेली आहे शेतकऱ्यांच्यामध्ये। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता या ठिकाणी गंभीर झालेला आहे। पाणी प्यायचं कसं? शेतकऱ्यांना तर पाणी नाहीच आहे शेतीला, त्याशिवाय जनावरांना पाणी नाही, प्यायला देखील पाणी नाही शेतकऱ्यांना। पाण्याची समस्या नक्की कशी आहे, काय सांगाल? पाण्याची परिस्थिती आमच्या गावातली अशी झालेली की भोसे पाझर तलावामध्ये जर पाणी आलं तरच वॉटर सप्लाय चालते आणि ह्या वॉटर सप्लायवर 2-4 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटतो, पण 2 वर्ष झालं ह्या तलावात पाणी नसल्यामुळं वॉटर सप्लायला 1 टिपकाही पाणी नाही। आज आमच्या गावातली अशी परिस्थिती 1 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय। बायकांना ह्यांना 11 वाजेपर्यंत पाणी आणायला दिवस जातो त्यांचा।
पुन्हा संध्याकाळी पाण्याची सुरुवात होती, इतर कामं काहीच करता येत नाही. ही अशी परिस्थिती आमच्या गावाची झालेली. निश्चितच आपण पाहतोय की पाण्याची समस्या देखील इथं, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. आणि या ठिकाणी दुसरे एक शेतकरी आहेत. काय नक्की आता परिस्थिती आहे ते काय सांगाल? शेतकऱ्यांना जर त्वरित पंचनामे होऊन जर मदत नाही मिळाली तर येणाऱ्या काळात शेतकरी उभारू शकत नाही. त्यांचं स्थलांतरित राहत जाण्याशिवाय राहणार पर्याय नाही. नक्कीच आंदोलन आपण उभारलं होतं आणि त्याला कसं यश आले आणि काय नक्की पाठिंबा आहे का? ह्या भोसे तलावाला कुकडी प्रकल्पाला अटॅच असलेला हा भोसे तलाव आहे. ह्या भोसे तलावात गेल्या महिन्यात 20 MCFT पाणी सोडण्याचं नियोजन कुकडी कॅनलद्वारे करण्यात आलं होतं. पण ते 20 MCFT पाणी खर्ची टाकण्यात आलं कुकडीच्या प्रकल्पातून. मात्र या तलावात एक थेंबर सुद्धा पाणी आलेलं नाही. आज या भागातली जनता, आम्ही आंदोलन केलं होतं, 3 ते 4 हजार लोक रस्त्यावर उतरली, पण शासनाला काही पाजर फुटला नाही. आज अंजंडव असेल, रोशेवाडी असेल, या ठिकाणचं वीट असेल, या ठिकाणच्या लोकांना विकत पाणी घ्यावं लागते. या बातमीसह गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. बातमी आहे पुण्याजवळच्या मावळ तालुक्यामध्ये कोंदट हवामानाचा फटका बसलाय, तो गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना. डावणी रोगामुळे गुलाब शेती ही संकटात सापडलेली आहे. तर गुलाबाची रोपं टिकवण्यासाठी फवारणीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलं जात आहे. मात्र ऐन हंगामात फुलं नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. मावळ तालुक्यामध्ये 200 हेक्टर क्षेत्रावर पॉलीहाऊस फुलशेती आहे आणि नवरात्रीपासून जूनपर्यंत गुलाबाला बाजारात चांगली मागणी असते. तर मावळमधून जपान, जर्मनी, हॉलंड आणि इतर देशांमध्ये गुलाबाची निर्यात केली जाते. मात्र डावणी रोगामुळे गुलाबाची फुलंही नष्ट होत आहेत आणि याचा फटका बसतोय तो शेतकऱ्यांना. आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये कोंदट हवामानाचा फटका बसलेला आहे, तो म्हणजे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना. आणि डावणी रोगामुळे गुलाब शेती आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर येणारी संकट ही काही केल्या थांबत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही गुलाबाची जी निर्यात होते बाहेर देशामध्ये ती देखील थांबवण्यात आलेली आहे. मावळात 200 ते 250 हेक्टरवरती जी आहे ती गुलाबाची शेती करण्यात येते. मात्र यावेळेसचा जो गुलाबाचा हंगाम आहे तो शेतकऱ्यांसाठी चांगला नाहीये, कारण संपूर्ण मावळातील जे पॉलीहाऊस आहेत त्या पॉलीहाऊसवरती जो आहे डावणी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मावळातून जे आहे जे गुलाबाचं रोप आहे ते परदेशात निर्यात केलं जातं. चांगली मागणी असल्याने हॉलंड असो, अमेरिका असो, या मोठ्या देशांमध्ये जे गुलाबाचे फूल आहेत ते मावळातून पाठवले जातात. मोठ्या प्रमाणात मागणी या गुलाबाच्या फुलांना असते. मात्र यावेळेसचा जो हंगाम आहे तो शेतकऱ्यांसाठी तोट्याचा आहे, कारण संपूर्ण मावळातील जे 200 ते 250 हेक्टरवरती गुलाबाची जे रोपं आहेत त्या रोपांवरती डावणी रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये जे गुलाबाचे फूल असते ते संपूर्णपणे कोमजून जाते आणि या गुलाबाचे जे फूल कोमजून गेल्याने हा संपूर्ण फूल जो आहे तो पूर्णपणे खराब होऊन जाते. आणि खराब फुलाला जे आहे ते परदेशात मागणी नसल्याने या फुलाची जी परदेशातील मागणी ती संपूर्णपणे घटलेली आहे. आणि सध्या तरी ह्या तोट्यांमुळे जो मावळातील शेतकरी आहे तो संपूर्णपणे हवालदिल झालेला दिसून येत आहे. प्रतिनिधी अनिश शेख, IBN लोकमत, मावळ. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकवर जाता जाता पाहूयात हेडलाईन्स. बदलापूरमध्ये 6व्या माळ्यावरून पडून चिमुरड्याचा मृत्यू, 4 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू. बीडच्या जामखेडमध्ये बंधाऱ्यात बुडून एकाच कुटुंबातल्या 3 भावंडांचा मृत्यू, जामखेड गावावर शोककळा. आणि 2 दिवस पाऊस बंद असूनही मुंबईतले खड्डे तसेच एकही खड्डा बुजवला नाही, पालिकेचा कामचुकारपणा पुन्हा उघड. अच्छाळमध्ये एका घरात बिबट्याचं 4 ते 5 महिन्यांचं बिबट्याचं पिल्लू शिरल्यानं खळबळ उडालेली होती. इथे राहणाऱ्या सोनू ठाकरे यांच्या घरामध्ये पहाटे 5 वाजता हे पिल्लू शिरलं. याची माहिती पसरताच इथे बघ्यांची गर्दीही उसळली. या पिल्लाला वनविभाग आणि प्राणी मित्रांच्या मदतीनं पकडण्यात आलं आणि त्याला उपचार आणि देखरेखीसाठी पाठवण्यात आलंय. या परिसरामध्ये एक मादी बिबट्या दिसल्यामुळे गावकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर इथला जवान चंदू चुकून पाकिस्तानामध्ये गेलेला होता आणि त्याला तिथल्या सैन्यानं बंदी बनवलंय. सुरुवातीला पाकिस्तानने चंदू आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं होतं, मात्र नंतर त्यांनी नकार देत चंदू आपल्या ताब्यात नसल्याचं सांगून पाक चंदूला सोडायला आता तयार नाहीये.
चंदू अवघ्या 22 वर्षांचा असून त्याच्या आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलंय. चंदू लवकर पाकिस्तानामधून परत यावा असं साकडं त्याच्या कुटुंबियांनी आई एकविरेच्या चरणी घातलंय. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. तुम्ही पहा फक्त IBN.